जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, बघा एमटीएस ला पडलेला हा प्रश्न आहे 2019 साली. हा दिलेला जो प्रश्न आहे या टाईपचा प्रश्न परत 2024 ला महाराष्ट्र पोलीस मध्ये विचारला गेलेला आहे. हे 10 सेकंदामध्ये या टाईपचे प्रश्न कसे सोडवायचे हे आपण बघून घेऊयात. चला तर हा बघा 999 98/99 गुणाकारामध्ये 99 हे दिलेलं आहे. हे छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलीस भरती 2024 ला विचारलेला हा प्रश्न आहे. तर आपण हे सोडवायचं कसं ट्रिक्सनुसार, हे जे दिसतं इथं 99 हे 99 आहे तसं लिहून घ्यायचं 99. त्यानंतर इथं 3 अंक आपल्याला दिसतात 999, मग याला आपण 3 झिरो देऊन टाकायचे. हे 3 झिरो 99 हे 3 झिरो. मग या दोघातील फरक कितीचा आहे? इथं 1 चा. दोघातील फरक 1 चा, 1 मायनस करून टाकायचं, झालं आपलं उत्तर आलं. इथं बघा 10 तून 1 गेलं 9 राहिलं, 10 तून 1 गेलं 9 राहिलं, परत 10 तून 1 गेलं 9, 9 मधून 1 गेलं 8. तर आपलं उत्तर काय आलं? 98,999. 98,999. या पद्धतीने आपण हे काही सेकंदामध्ये 5 सेकंदामध्ये हे गणित आपण इथं सोडू शकतोय. 98,999 हे उत्तर. चला तर मग आता दुसरा बघूयात याच टाईपचा प्रश्न. तुम्ही ट्राय करा कशा पद्धतीने हे आपल्याला सोडवता येईल. बघा दिलेला काय आहे 999 995 भागिले 999 गुणाकारामध्ये 999 दिलेलं आहे. तर मी तुम्हाला पहिल्यांदा काय सांगतोय बघा, हे 999 जे दिलेलं आहे हे 999 आपण आहे तसं लिहून घ्यायचं. हे 3 वेळा 9 आहे तर 3 वेळा हे झिरो लिहून घ्यायचे तिथं. 3 वेळा झिरो. मग ह्या दोघातील फरक कितीचा आहे? ह्या दोघांमध्ये फरक कितीचा आहे? 4 चा फरक आहे. तर 4 मायनस करून टाकायचं याच्यातून. 4 मायनस केलं तर येणारं उत्तर हे आपल्याला डायरेक्ट मिळून जाईल याच्यामध्ये. बघा हा एसएससी सीजीएल ला हा विचारलेला प्रश्न आहे. इथं बघा 10 तून 4 गेले 6, 10 तून 1 गेलं 9, 10 तून 1 गेलं 9 राहिलं इथं. आता 999 मधून 1 गेलं 998 राहिलं. हा ऑप्शन आपल्याला कुठं दिसतोय हे बघायचंय. 99 89 96 हे आपल्याला कुठे दिसतोय? तर इथं याच ठिकाणी दिसतोय आपल्याला. तर हा झाला याचं उत्तर. डायरेक्ट तुम्ही इथं एकच स्थानावरून उत्तरापर्यंत विदिन सेकंद 5 सेकंदापर्यंत उत्तरापर्यंत जाऊ शकता. अशा पद्धतीने हे गणित जे विचारले गेलेले आहेत, असं स्मार्ट ऑपेज जर तुम्ही वापरलात तर काही सेकंदामध्ये उत्तरापर्यंत आपण इथं पोहोचू शकतोय. परत बघा हा जो तुम्हाला दिलेला पहिला गणित एसएससी एमटीएस 2019 ला पडलेला हा प्रश्न, तर याला सोडवायचं कसं आपल्याला बघा. इथं गुणाकारामध्ये 99 आहे, हे 99 आपण लिहून घेतलं इथं. त्यानंतर इथं 2 9 आहे, 2 वेळा झिरो घेतलं. या दोघातील फरक कितीचा आहे? आता ह्या दोघांमध्ये फरक कितीचा आपल्याला दिसतोय याच्यामध्ये हे आपल्याला बघायचं आहे. तर 99 आणि 95 याच्यामध्ये फरक कितीचा आहे? आपल्याला 4 चा फरक दिसतोय. तर 4 आपण इथं मायनस करून घेऊया याच्यातून. 10 तून 4 गेले हे 6 राहिलं, परत 10 तून 1 गेलं तर हे किती राहिलं? 9, आणि 99 मधून 1 गेलं हे राहिलं किती? 98. हा उत्तर नाही 98 96, कारण पुढे आपल्याला दिलेलं 95 मायनस करायचंय. तर याच्यातून आपण 95 जर मायनस केलं तर 98 हे किती येणार आहेत बघा? 6 1 आणि हे 0, म्हणजे 9801 हे याचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. चला तर मित्रांनो, अशाच पद्धतीने जे आहे जे विचारले गेलेले जे प्रश्न आहेत ते आपण 5 सेकंदामध्ये उत्तरापर्यंत आपण कशा पद्धतीने पोहोचू शकतोय, असे पडलेले जे प्रश्न आहेत हे आपण ही सिरीज चालू केलेली आहे अंकगणिताची. तर याच्यामध्ये असे पडलेले जे प्रश्न आहेत पोलीस भरतीला अशा शॉर्ट ट्रिकनी आपण इथं घेऊन आलेलो आहोत. तर तुम्ही असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.